अमरावती जिल्ह्यातील परतवाडा अचलपूर तहसीलच्या वज्जर अनाथ आश्रमाच्या शंकरबाबा पापडकर यांनी दत्तक घेतलेल्या 48 अनाथ मुलामुलींनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदान केले। शंकरबाबा पापडकर गेल्या अनेक वर्षांपासून वज्जर अनाथ आश्रमामध्ये अनाथ दिव्यांगाकरिता सेवारत आहेत। अन्न, वस्त्र, निवारा ते अक्षरशः लग्नापर्यंत त्यांची जबाबदारी पार पाडित आहे। त्यांच्या या निस्वार्थी कार्याबाबत त्यांना शासकीय स्तरावरून गौरवण्यात सुद्धा आले आहे। या आश्रमातील मतदान करणारे अपंग, अंध, मुके अशा 48 जणांनी मतदान केले। त्यामध्ये 40 मुली तर 8 मुलांचा समावेश आहे। अनाथांचे पालन पोषण, शिक्षण करून घटनेने दिलेल्या मतदानाच्या अधिकारांचे सुद्धा त्यांना महत्त्व पटवून देत राष्ट्रकार्याच्या प्रवाहात सुद्धा आणण्याचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडित आहेत। वज्जर येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये तसेच इतर मतदान केंद्रावर शंकरबाबांच्या मुलामुलींनी सकाळी 11 वाजता मतदान केले। 20 मुलींचे लग्न केले आम्ही, 12 मुलांना गव्हर्नमेंट नोकरी दिलेली आहे आम्ही। त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचे आहे की यांना मतदानाचा अधिकार मिळवून दिला आम्ही। सगळ्यांचे आधार कार्ड आहेत हे जेवढं खरं असेल, पण सगळ्यांना मतदानाचा अधिकार आम्ही मिळवून दिलेला आहे। याला खूप महत्त्व आहे। काय तुम्हाला याचा बेनिफिट मिळणार? बेनिफिट म्हणजे का आम्हाला आत्मिक सुख आहे ना, का या देशाला दिव्यांग हे फार पाठीमागे गेलेले आहेत, यांची कदरच नाही आहे, यांची कदर नाही, यांच्या काही याला महत्त्व देऊन नाही राहिलेले आहे। या कारणाने यांना मतदानाचा अधिकार म्हणून एक सन्माननीय नागरिकाचा मान आम्ही मिळवून दिलेला आहे। फार मोठी घटना आहे। देशात पहिल्यांदाच अनाथ व अपंग आश्रमातील मुलांनी मतदान केले, हे विशेष उल्लेखनीय आहे। स्त्रिया, पुरुष आणि मध्यवर्ती जे हिजडे म्हणतात त्याला यांना कोणी कॅटेगरी नाही आहे। मी या मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला विचारतो की याची कॅटेगरी निर्माण करा। जवळपास 1 करोडच्या वर मतदानाचा अधिकार नाही आहे महाराष्ट्रामध्ये। जागृती शासनाने याची स्पेशल जागृती करण्यापेक्षा सामाजिक नागरिकांनी, राजकीय व्यक्तींनी जागृत पहा। मी 48चे 48 इथे आणलेले आहे। आम्हाला कोणी सन्मान नको, आम्हाला अभिमान वाटते का माझे बेवारस मुलं नाही आहेत। या देशाचे भविष्य घडणारे हे 48 लोक आम्ही निर्माण केले, ते नातू पंतू सहित आलेले आहेत। स्वर्गीय अंबादास पंत वैद्य यांच्या नावाने सुरू केलेल्या या बालगृहात श्री शंकरबाबा पापडकर यांनी पित्याचे छत्र देऊन त्यांच्या पालन पोषणाची जबाबदारी ते पार पाडत आहेत। याकरिता कोणत्याही प्रकारचे अनुदान किंवा वर्गणी गोळा करीत नसल्याचा त्यांचा दावा आहे। गुरुवारी अनाथ मुलांनी मतदान केल्यामुळे अनाथ मुलांना देशाचे नागरिक होण्याचा दर्जा प्राप्त झाला आहे। ब्युरो रिपोर्ट, VC न्यूज, अमरावती।